नमस्कार. स्वागत. काय तुम्ही तुमच्या बाऱ्यात ऐकत करत माहीत करायचं म्हणायले काय? सगळ्यात महत्त्व पूर्ण शब्द तुम्ही कवा ऐकलं काय? असल या काहीमधून काही केले असल यतसी हर एकासाठी चांगले विशेष आहे. फोटो पुस्तकामध्ये बघा आणि मला दाखवा. दाखवा की चांगल्या विषयाच्या रूपात गोष्टीत ऐका आणि तवा तुम्ही या आवाजाला ऐका. समोर करायला समय आहे. धन्यवाद. आमेन. भाग 1. जगाची निर्मिती. उत्पत्ती 1:1-5. स्तोत्र संहिता 92. जगाची निर्मिती होण्याच्या आधी फक्त देवच परमेश्वर होता. देवाने आकाशाला आणि पृथ्वीला उत्पन्न केले. पृथ्वीचा आकारविरहित म्हणजे शून्य होते, म्हणून देवाने पृथ्वीला बनविले आणि देवाने प्रकाशो असे बोलिले व प्रकाश झाला. त्याने सूर्यचंद्र व ताऱ्यांनी बनविले. देव चांगला आहे आणि तो सगळ्या गोष्टीवर राज्य करतो. भाग 2. देवाचे वचन. यशाया 45:18-19. इब्री लोकास पत्र 4:12. स्तोत्र संहिता 7-10. परमेश्वर देवाचं वचन हे पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि हे आपल्या परमेश्वराबद्दल आणि देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवितो. भाग 3. सृष्टी. उत्पत्ती 1:1-25. देवाने सगळ्या वस्तूला बनविले आहे. त्यांनी म्हटले, हे हो, असे म्हटले. त्यांनी तसे झाले. त्यांनी आकाशाला बनविले व त्याने समुद्राला बनविले. त्यांनी म्हटले आणि जमीन बनविली गेली. नंतर सगळ्या जीवजंतूला बनविले. पाण्यातले मासे, आकाशातले पक्षी आणि सर्व जनावरे यासारखे देवाने सगळे बनविले. जे काही देवाने बनविले ते सगळ्यात सुंदर आहे. भाग 4. आदाम आणि हवा. उत्पत्ती 1:26-31. 2:7, 3:24. देवांनी पहिले मनुष्य आणि पहिली स्त्री बनविली. त्यांनी त्यांना आदाम हवा म्हटले. देवाने जे काय बनविले होते त्यांना सगळ्या गोष्टीवर अधिकार दिला. देवाने त्यांना राहण्यासाठी एक वेगळा बगीचा बनवला, जेथे तो त्यांच्यासोबत चालत उभ आणि बोलत होता. ते देवाचे मित्र होते. देवाने त्यांना एक झाडाचे फळ तोडून सर्व झाडाचे फळ खाण्यासाठी आज्ञा दिली होती. सैतान नावाचा एक शत्रू बगीच्यामध्ये त्याच्याजवळ आला. त्याने आदाम हवाचा देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी उत्साहित केले. त्याने नाही म्हटले, पण नकळता खाले. देवाच्या विरुद्ध पाप केले. त्यानं देवासोबत केलेली मित्रता तोडून टाकली आणि देवांना आदाम आणि हवाना सुंदर बगीच्यातून बाहेर काढून टाकले. त्यावेळेपासून सगळ्या लोकांना देवाच्या विरुद्ध पाप केले आणि त्याच्यापासून दूर झाले. म्हणून आपण सगळे दुःख, बेमारी आणि मृत्यूचा श्वास करतो. भाग 5. कैन आणि हबेल. उत्पत्ती 4:1-16. रोमन 3:23. आदाम हवाचे 2 मुलं होते. त्याचे नाव कैन आणि हबेल होते. हबेल आणि देवाला प्रसन्न केले, पण मात्र कैननं नीती केली नाही. कैन हबेलपासून संतापला था आणि त्यांनी हबेलाला मारून टाकले. देवाने त्याला या गोष्टीपासून सजा दिली. देवाला क्रोध येतो जेव्हा लोक पाप करतात. देव हा मनुष्यासोबत जवळचे नाते ठेवायला पाहतो, पण पापामुळे सगळ्यांना देवापासून पूर्ण दूर केले आहे. देवाने हमापासून तोंड फिरवले आहे. भाग 6. नोआ जहाज. उत्पत्ती 7:1-22. दुसरा पितर 3:9. किती साऱ्या पिढ्या गेल्या आणि आदाम हवाचे कितीतरी मुलं झाले. सगळ्यांनी पाप केले आणि देवाचा आज्ञाचे पालन केले नाही. लोकांचे पाप इतके वाढले व देवाने सगळ्यांना पाण्याचा प्रळय करून संपविण्याचा निर्णय घेतला.
पण मात्र एक असा व्यक्ती होता की जो देवाच्या सगळ्या गोष्टीचं पालन, देवावर प्रेम करत होता. त्याचंच नाव नोहा होतं. देवांनी नोहाला एक मोठी जहाज बनवण्याला सांगितले, पण तो प्रलयापासून वाचू शकेल. जहाज बनविण्यासाठी खूप सारे वर्षे लागले. जसे नोहाने जहाज बनविले, पण त्याने देवाचा निर्णय, प्रलयाची चेतावणी दिली. तरी पण देवाने नोहाच्या चेतावणीवर विश्वास ठेवला नाही आणि त्याने वाईट काम सोडले नाही. भाग 7. जलप्रगळ. उत्पत्ती 7:1-24. देवाने सगळ्या प्रकारच्या जनावरे नोहाजवळ आणले आणि नोहाने त्या सगळ्यांना जहाजामध्ये ठेवले. तेव्हा नोहा त्यांच्या पत्नीला व त्यांचे 3 मुलं आणि त्यांची पत्नी सोबत घेऊन जहाजामध्ये गेला. जहाजामध्ये जनावरे आणि त्यांचं सोबत 8 लोक होते. जेव्हा देवाने जहाजाचे दरवाजे बंद करून घेतले, 7 दिवसानंतर परमेश्वराने भारी पावसाला पाठविले व 40 दिवस 40 रात्र परमेश्वराने सगळी पृथ्वी जमीन भिजून टाकली. जहाजाचा बाहेरील लोकांना खूप वेळ झाली होती. ते सगळे डुबून मरून पावले, पण मात्र नोहा आणि त्याचा परिवार वाचले, कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास केला आणि त्याचा आज्ञाचं पालन केलं. भाग 8. खूप वर्षानंतर नोहाची मुलं वेगळे वेगळे जाती बनल्या. इब्राहिम त्यामधला एक मुलगा होता. तो असा मूर्ख मनुष्य होता की जो देवावर प्रेम करीत होता आणि देवाचा आज्ञेचे पालन करीत होता. देवाने इब्राहिम सोबत वचन दिले की त्याचे मुलं एक मोठी जात बनणार. इब्राहिम एक सारा कोणतीही मुलं नव्हते, पण तरी त्यांनी परमेश्वराच्या तुझ्या संतानापासून मोठमोठे राष्ट्र होणार वचनावर विश्वास ठेवला. इब्राहिमला दुसऱ्या बायकोचे मूल होतं. त्यातून एक इस्माईल होता. तो अरब जामीनमधला पिता होता. जेव्हा इब्राहिम आणि सारा वृद्ध झाले होते, तेव्हा देवाने जे वचन दिले होते त्यांना मूल झाला होता. त्यांनी त्याचा इसहाक म्हटले. परमेश्वराने इसहाक आणि त्याचे मुलाद्वारे सगळ्या लोकांना आशीष देण्याचे वचन दिले. भाग 9. मूसा आणि देवाचे नियम. निर्गमन 19:1-25, 34:27-32. इसहाकाचे मुलं एक मोठे जात बनली. त्या जातीच्या नावावर इस्रायल देश बनला. मूसा हा इसहाकाचा मुलामधून एक होता. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञाचे पालन केले. परमेश्वराने मूसाला पर्वतावर बोलाविले, जिथे त्याने त्याच्यासोबत बोलले होते. देवाने मूसाला काही नियम दिले, यासाठी की तो देवांना ते लोकांना शिकविल. मूसा पर्वताच्या खाली दगडावर लिहिलेले देवाचे नियम घेऊन आला. परमेश्वराला वाटले की प्रत्येक व्यक्तीचे परमेश्वराच्या नियमाचे पालन करावे. भाग 10. 10 आज्ञा. निर्गमन 20:1-17. देवाने जे नियम मूसाला दिले होते ते चांगले होते. जो कोणी त्या नियमाचे पालन करीत त्याने देवाने आशीर्वादित होत होता. हे देवाचे नियम आहे. आपल्याला एकच खरा देवावर प्रेम करायला पाहिजे. फक्त त्याचीच पूजा व त्याचा आज्ञा पाळावा पाहिजे. कोणाचीही मूर्ती बनवून त्याच्या समोर नाही वाकायचे. म्हणजे देवाचे नाव आदर सत्काराने सोबत ठेवायचे. प्रत्येक आठवड्यात एक दिवस आदामासाठी होता आणि देवाची पूजा करायला हवी. बालकांची आई बाबांचा अवश्य आदर करायला पाहिजे. हत्या करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, दुसऱ्यांना फसवू नये, एक चोरी करू नये आणि दुसऱ्याच्या वस्तूवर लालच करू नये. भाग 11. लेवीय पापार्पण. लेवीय 4:27-35.
यहोवान 1:21 मुसाच्या वेळी जेव्हा देवाच्या नियमाचे उल्लंघन करत होते तेव्हा ते एक बकरा बली देत होते. नियम जो तोडत होता त्याच्या जाग्यावर बकरा देत होते. हे लोकांना आठवण करून दिले होते परमेश्वराचा आज्ञाचा जर तोडले तर त्यांचा पाप करणे वाईट होते. एक चिन्ह होते तो या गोष्टीचे दाखवून की एक खूप मोठे बलिदान होणार, म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला बलिदान होण्यासाठी या संसारामध्ये पाठवण्यासाठी योजना बनवण्यात आली. भाग 12 वचन देण्याचे मुक्तिदाता. लुका 1:26-38, मत्ते 1:18-25. काही वर्षांनंतर एक जवान कुमारी मरियेच्या जवळ प्रभूचा दूत पाठविला होता. मरियेची युसूफ नावाच्या व्यक्तीसोबत सगाई झाली होती. स्वर्गदूताने मरियाला म्हटले, तुझ्यावर देवाचा आत्मा आला आहे. तू एका मुलाला जन्म देशील आणि तू त्याला येशू म्हणशील. मरियेने विचारले, हे कसे होणार? मी तर अजूनही कुमारी आहे. स्वर्गदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि पवित्र जो आहे तो जन्म घेणार व तो देवाचा पुत्र ठरेल. स्वर्गातून हा युसूफचा स्वप्नामध्ये दिसायला लागला. स्वर्गदूतने म्हटले, युसूफ मरियेला पत्नी बनवण्यासाठी भिवू नको, कारण जे त्याच्या गर्भात आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. तो एका मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेवशील. येशूच्या नावाचा अर्थ मुक्तिदाता आहे. नंतर युसूफ मरियाला पत्नी म्हणून स्वीकार केला. भाग 13 येशूचा जन्म. लुका 2:1-20. त्याचवेळी राजाने सर्व लोकांना नगरात जाऊन आपापले नाव नोंदणी करण्याची आज्ञा दिली. मरिया युसूफने बेथलेहेम नगराची यादी दिली. तेव्हा हे तिथे पोहोचले तेव्हा यासाठी राहायला पशुशाळा शिवाय दुसरी कोणची जागा नव्हती. त्या जागावर मरिया एक बालकाला जन्म दिला. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे याची सुवार्ता तुम्हा मी सांगतो. ते की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त येशू प्रभू आहे. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय देवदूत जवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत दिसले. मेंढपाळ एकूण एकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमात जाऊ. व झालेली ही गोष्ट त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना ते कळवण्यात आले होते. ते त्यांनी जाहीर केली गोष्ट ऐकणारे सर्वजण आश्चर्यचकित झाले. भाग 14 येशू गुरु. लुका 2:41-52, मार्को 6:34. येशूचे पालन पोषण मरिया आणि युसूफच्या घरी झाले. तो 12 वर्षाचा झाला होता तेव्हा मरिया आणि युसूफ त्याला यरूशलेमेत घेऊन गेले. त्यांनी गुरुजनामध्ये बसून भाषण ऐकतात आणि देवाच्या बद्दल काही गोष्टी केल्या. त्याने त्याची ऐकले व त्यांना प्रश्न विचारले. सर्व परमेश्वराच्या गोष्टी ऐकून ते एक आश्चर्यचकित झाले. तेव्हा येशू 30 वर्षाचा होता. तेव्हा त्यांना लोकांना देवाबद्दल शिकवणे सुरू केले. काही जणांनी त्यांचा शिक्षावर विश्वास ठेवला आणि त्याचे अनुसरण केले. अन्य लोकांनी त्याच्यावर विश्वास केला नाही आणि त्यांचा नकार केला. भाग 15 येशूचे चमत्कार. मार्क 8:22-26,
मार्कस 5:35-43, मार्कस 6:45-52. येशूजवळ देवाची महान शक्ती होती. त्याने खूप सारे चमत्कार केले. त्यांनी रोगांना चांगली केले आणि आंधळ्याला दृष्टी दिली. मेलेल्या लोकांना त्यांनी जिवंत केले. मेलेले जिवंत झाले. त्यांनी वादळाला शांत केले. पाण्यावर चालले. तेव्हा लोकांनी त्या चमत्काराला पाहिले आणि कितीतरी लोकांनी विश्वास केला की तो देवापासून आला आहे. जे काय येशूने म्हटले केले ते सर्व आश्चर्यचकित झाले. येशू जवळ आपली मदत करण्यासाठी समर्थ आहे. भाग 16. येशूने दुःख उचलले. मत्ते 27:11-37. येशूने खूप सारे आश्चर्यकर्म केले आणि लोकांनी त्या गोष्टीवर अनुभव केला. त्यांनी काही लोकांची मदत केली. देवासोबत चालण्याचं शिक्षण दिलं. येशू देवाचे प्रेम दाखवण्यासाठी व लोकांना घेऊन जाण्यासाठी आला. त्याचे हृदय दुःखित होते. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही की देवाने त्याला पाठविले. त्यांनी नकार केला की त्यांनी देवाच्या नियमाचे पालन केले नाही आणि तो पापी होते. त्या अगुवांनी येशूबद्दल खोटे बोलून त्याला बंदिस्त केले. सैन्यांनी त्याला कोड्यांनी चाबूक मारले. त्यांनी काट्याचा टोप बनवून येशूच्या डोक्यावर ठेवले आणि त्याची मजाक उडवली. येशू देवाचा मुलगा होता. येशूजवळ लोकांना नाश करण्याची शक्ती होती, पण मात्र त्यांनी त्याचा विद्रोह केला नाही. त्याला माहीत होते की ही सगळी योजना देवाची आहे. भाग 17. येशूला वधस्तंभावर खेळतात. मार्क 15:22-39. पहिला पत्रस 2:21-24. सैनिकाने येशूला लाकडाने बनवलेली वधस्तंभावर खिळ्यानं ठोकून अटकविले, पण मात्र तो मेला नव्हता. त्यावेळी गुन्हेगारांनी अशा प्रकारे वधस्तंभावर लटकून मारण्याची परंपरा होती. 2 गुन्हेगारांनी सुद्धा येशूसोबत वधस्तंभावर सुलीवर चढवले होते. जर पण येशूनं कोणताही गुन्हा केला नव्हता. त्यांनी कोणतेही वाईट काम केले नव्हते. येशूला सजा स्वीकारावी लागली. आपण सर्वांनी पाप केले आणि आपण आपल्या पापासाठी मरायला पाहिजे. येशू सर्व लोकांच्या पापासाठी बलिदान झाला. आपल्याला माहीत आहे की आपण पाप केले आणि आपण आपल्या पापाची क्षमा मागतो, तर देव आपल्या पापाची क्षमा करतो. प्रभू येशूवर विश्वास केल्याने आपल्याला मुक्ती मिळेल. भाग 18. येशू पुन्हा जिवंत झाला. लूका 23:50, 24:9. येशूचा शत्रूने विचार केला की त्याने त्याला नाश केले, पण असे नव्हते. सुलीवर मेल्यानंतर येशूच्या मित्रांनी त्याच्या प्रेताला कबरेमध्ये ठेवले. त्याने मुख्यदार एक मोठ्या दगडाने बंद केले होते. 2 दिवस निघून गेले, परंतु तिसऱ्या दिवशी मेलेला येशू जिवंत झाला. काही स्त्रिया ठिकाणी गेल्या. परंपरा पूर्ण पाहण्यासाठी जवळ गेले. त्यांनी दगडाला सरकविले पाहिले व तेथे येशूचे प्रयत्न होते ते पाहिले. त्यांना 2 देवदूत दिसले आणि त्यांनी सांगितले की येशू जिवंत आहे. त्यांनी म्हटले, तो इथं नाही आहे, तो जिवंत झाला आहे. मेलेला येशू जिवंत झाला आहे. त्यांनी सांगितले की तो खरोखर देवच आहे. येशू आज जिवंत आहे आणि त्याने नेहमीसाठी शैतानाला मृत्यूला जिंकले आहे.
भाग 19. तोमाने विश्वास केला. एवन 20:19-31. मरण पावल्यानंतर जिवंत झाल्यावर येशू त्याच्या दासाला दिसला. त्याने त्यांच्यासोबत बोलले, त्यांच्याबरोबर जेवण केले. एक चेला, त्यांचे नाव थोमा होते, ते त्याच्यासोबत नव्हते. त्याने विश्वास केला नाही की येशू जिवंत आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा जखमाला हात लावून पाहणार नाही, मी विश्वास ठेवणार नाही. 7 दिवसाच्या नंतर येशू पुन्हा दिसला आणि थोमा त्यावेळी तेथे होता. थोमा येशू सोबत गुडघे टेकून म्हणाले, माझा प्रभू आणि माझा देवा. आता थोमानं विश्वास केला. येशूने म्हटले, तू विश्वास करतो, पाहून विश्वास करतो, पण ना पाहणारे धन्य. ते किती धन्य आहेत. पण मात्र विश्वास आपण करायला पाहिजे. भाग 20. येशूचे स्वर्गावरून होणे. ख्रिस्ताचे कृत्य 1:1-11. मरण पावल्यानंतर जीवन झाल्यानंतर येशू पुन्हा लोकांना दिसला. त्यांनी येशूला पाहिले व ओळखले. काही दिवसानंतर येशूची स्वर्गात जाण्याची वेळ आली. येशू ज्या कामासाठी आला होता ते काम पूर्ण केले. येशूने म्हटले की सगळ्या जातीच्या लोकांना चेले बनवा. मी तुला ही आज्ञा देत आहे आणि तू त्यांना शिकव. चेल्यांनी पाहता त्यास उचलले गेले. आभाळात जाताना तो दिसेनासे झाले. त्यावेळी 2 स्वर्गदूत दिसायला लागले. त्यांनी चेल्यांना सांगितले की जसे तुम्ही त्यांना जाताना पाहिले तसेच ते येताना दिसेल. आता येशू स्वर्गात आहे. तो त्या सगळ्यासाठी जागा तयार करत आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय तुम्ही येशूवर विश्वास करता? त्याला अनुसरून राहता? काय तुम्ही त्याला भेटायला तयार आहे जेव्हा तो परत येणार? भाग 21. खाली क्रूस. पहिला पत्रस 3:18. गलतियो 2:20. येशूनी क्रूसावर मरण पावले. येशूने पापी लोकांना पापापासून सजा न व्हावी म्हणून तो वाचवण्यासाठी मरण पावले. येशूने कधी पाप केले नाही. क्रूस हे आपल्याला आठवण देते, पापाचा नाश करण्यासाठी होय आणि परमेश्वरांना आपल्यापासून वेगळे करते. येशू पवित्र आहे. पापावर विजय पावणारा परमेश्वर आहे. तो आपल्यासाठी बलिदान झाला. तेव्हा आपण येशूवर विश्वास करायला पाहिजे. आपल्या पापाची क्षमा जेव्हा आपण मागतो, परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. येशू आपल्याला देवाचे मूल बनवित आहे. काय तुम्हाला माहीत आहे की येशूचे चेले होण्याचा काय अर्थ आहे? भाग 22. 2 रस्ते. मत्ते 7:13-14. योहान 3:16. पहिला योहान 1:9. येशू आपल्याला धार्मिक जीवनाचा रस्त्याबाबत शिकविते. प्रत्येक जण पापाच्या चौरस रस्त्याची सुरुवात करतो, पण मात्र आपल्या सर्वांमध्ये पापिष्ट स्वभाव आहे, जो आपण आदामाकडे शिकलेले आहे. लोट परमेश्वराकडे आणि अधार्मिक जीवनाकडे जात आहे. येशूने म्हटले आहे की आपल्याला छोट्या रस्त्यावरून चालले पाहिजे. तेव्हा आपण मन फिरवतो आणि विश्वास करतो. येशू आपल्यासाठी सुलीवर मरण पावला, तर आपण छोट्या रस्त्यावर प्रवेश करू शकतो. खूप सारे लोक आपल्या पापांना क्षमा याचना करत नाही. स्वर्गाचा मार्ग त्यांच्यासाठी छोटा आहे आणि चौरस मार्गाने जाऊन नरकाकडे नाश करण्यासाठी जातात. कोणत्या मार्गाने तुम्ही जाणार? आता आपण परमेश्वरांना म्हणू. त्यांना म्हणा, हे प्रभू, तू महान आणि पवित्र आहे, पण मात्र मी
म्हणते की मी पाप केले आहे. मी विश्वास करतो की येशू माझा पापाच्या गुन्ह्यासाठी क्रूसावरती मरण पावला. कृपया मला क्षमा कर, मला शुद्ध कर आणि तुझा पुत्र बनव. मी येशूच्या मार्गावर चालायला तयार आहे आणि जेव्हा मी मरणार स्वर्गात तुझ्यासोबत राहील. धन्यवाद प्रभू. भाग 23. देवाचं मूल. योहान 6:37-40, 14:6. प्रकाशित वाक्य 7:9. प्रभू येशू कित्येक जातीचा, राष्ट्रांचा आणि भाषां लोकांचे स्वागत करत आहे. जे येशूवर विश्वास करते त्यांचे पुत्र मानल्या जातात. छोट्या रस्त्यावर चालतात त्यांना स्वर्गाकडे नेण्यात येतील. देवाचे मूल एक मोठा परमेश्वरासारखे आहे. ते श्रीमंत किंवा गरीब, काळे किंवा गोरे होऊ शकतात. तिथे पुरुष, स्त्रिया आणि मूल आहे. ते सगळे प्रभू येशूमुळे प्रकाशित केलेले आहे. भाग 24. नवीन जन्म. योहान 3:1-18, तीतुस 3:4-7, पहिला पत्रस 1:22-23. जेव्हा येशू पृथ्वीवर होते तेव्हा निकोदेमस नावाचा महत्त्वाचा एक धार्मिक गुरु होता. एका रात्री तो येशूजवळ काही प्रश्न विचारण्यासाठी गेला. येशूने त्याला एक अद्भुत गोष्ट सांगितली. त्याने म्हटले की जे कोणी देवाच्या परिवारामध्ये येण्यासाठी तयार असेल तर त्याला अवश्य आहे की त्याला नवीन जन्म घ्यायला लावेल. तेव्हा आपण आपल्या मातापिताचा परिवारामध्ये जन्म घेतल्यावर तर या आपण परिवाराचे सदस्य बनले. आपण परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य बनलो तर आपण दुसऱ्या वेळी जन्म घेतो. पहिला शारीरिक जन्म आहे आणि दुसरा आत्मिक जन्म आहे. या आत्मिक जन्मामध्ये जन्माच्या द्वारे परमेश्वराची पवित्र आत्मा आपल्याला नवीन जीवन देतो. हे येशूचे जीवन आहे. त्याला आपण त्याची अनुसरण केल्याने प्राप्त होते. आपण नवीन शक्ती परमेश्वराचे लोक म्हणून बनून जातो. भाग 25. पवित्र आत्मा येत आहे. योहान 14:15-18, परिशुद्धाचे काम 2:1-39. स्वर्गात जाण्याचे पहिले येशूने आपल्या चेलांसोबत वचन दिले की तो पवित्र आत्मा पाठविणार. येशू स्वर्गात गेल्यानंतर 10 दिवसांनी त्याच्यामध्ये सर्व चेले एक जागेवर होते. अचानक तिथे वाजल्यासारखा आवाज. सगळ्यांनी चेल्यांच्यावर जीवीसारखा आग दिसायला लागली. पवित्र आत्मा आला आणि ते सगळे आत्म्याने भरून गेले जसे येशूने म्हटले होते. त्या दिवशी यरूशलेममध्ये सगळ्या जातीचे लोक होते. चेल्यांनी लोकांचा भाषाबद्दल बोलण्याचे सामर्थ्य प्राप्त केले. त्यांनी परमेश्वराकडून ठेवलेल्या अद्भुत गोष्टी बद्दल सांगितले. 3,000 लोक येशूमध्ये आले. आज पवित्र आत्मा या सगळ्यामध्ये वास करतो. जो कोणी खऱ्याने येशूला ग्रहण करतो, पवित्र आत्मा आपल्याला येशूची आज्ञा पालन करण्यासाठी आणि दुसऱ्या नात्याच्या बदल सांगण्यासाठी शक्ती देतो. भाग 26. प्रकाशात चालणे. योहान 3:19-21, पहिला योहान 1:5-7. येशूवर विश्वास ठेवण्या अगोदर जो मनुष्यासारखा आहे तो अंधारात चालत आहे. त्याला ठेस लागते व ते नेहमी पडत राहतो, कारण त्याला मार्ग दाखवण्यासाठी कोणताच प्रकाश नव्हता. जर आपण प्रभू येशूवर विश्वास करतो तर तो चालणारा मनुष्य बनू शकतो. तो पाहू शकतो की तो कुठं जात आहे. रस्ता खराब असला तरी पडत नाही. येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी माझ्या मागे येतो तो अंधारात चालत नाही. तो आपला पवित्र आत्मा संपूर्ण विश्वासू लोकांना आपल्या मार्गात मदत अगुवाहीसाठी देत असतो. भाग 27.
एक नवीन मनुष्य. गलती 5:16-24, एबीस 4:22-32, दुसरा करिंथ 5:17. प्रत्येक एक मनुष्य जो येशूच्या मागे चालतो ते एक नवीन मनुष्य आहे. तो परमेश्वराचे वचन तो पाहतो. तो धन्य आहे कारण परमेश्वर त्याच्या पापाची क्षमा करतो. तो त्याला नवीन जीवन देतो. तो असे कोणतेही काम करत नसतो. त्यामध्ये परमेश्वर खुश होणार कारण येशूमध्ये एक विश्वासी एबीस 4 भांडण करत नाही, तो चोरी पण करत नाही आणि तो मृत्यू अन्य देवाची पूजा करत नाही. पवित्र आत्मा विश्वासूला सामर्थ्य देतो कारण वाईट कामापासून सोडून चांगले काम करण्यासाठी पवित्र आत्मा सामर्थ्य देत असते. भाग 28. ख्रिस्तू परिवार. एफेसी 5:21-6-4, पहिला पित्तर 3:1-9. जेव्हा एक कुटुंब येशूच्या मार्गाने सत्यानं चालत असतील तेव्हा पती आपल्या पत्नीवर प्रेम करते. जेव्हा पत्नी आपल्या पतीचा आदर ठेवते. या गोष्टी परमेश्वराच्या वचन मध्ये शिकवते. पती व पत्नी एक दुसऱ्यांना सहायता आणि प्रोत्साहन करत असते. ते आपल्या मुलाला परमेश्वराबरोबर प्रेम करणे शिकवते. त्याच्या आज्ञाचे पालन करण्यास सांगते. जे कुटुंब परमेश्वराचा मान ठेवते ते एकत्र येऊन प्रार्थनाने काम करत असते. समाप्त. भाग 29. आपल्या दुश्मनावर प्रेम करा. मत्ते 5:43-48, लुका 10:25-37. येशूने आपल्या शिष्याला सांगितले की तुम्ही सगळ्या लोकांवर प्रेम कर. आपण आपल्या वैद्यावर शत्रूवर प्रेम करा. येशूने एका मनुष्याची गोष्ट सांगितली की तो यात्रेखोर होता. रस्त्यात दरोडेखोरांना त्याच्यावर हल्ला केला. त्या माराने मग त्याने दुसऱ्याने पट्ट्या बांधल्या. त्याला घोड्यावर बसून आश्रमात आणले व त्याची सेवा केली. त्या व्यक्तीने जखमी व्यक्तीची सेवा केली. त्या आश्रमाच्या मालकाला पैसे दिले पण तो पूर्णपणा बरा झाला नाही. येशूने म्हटले, आपण सुद्धा लोकांवर प्रेम केले पाहिजे आणि एखादी गरज आपण पूर्ण करून त्यांना मदत केली पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा असतो या धर्माचा असतो. भाग 30. येशू सर्वशक्तिमान आहे. प्रेषितांची कृत्ये 19:18-20, भजन संहिता 115 1-8, पहिला योहान 3:8, पहिला योहान 4:4. येशूच्या मागे चालण्या अगोदर ते शैतानांची पूजा करत असतो. आपण जेव्हा येशूचे शिष्य बनतात तेव्हा ते दुष्ट आत्म्याची पूजा करत नाही. आपण आता त्या दुष्ट आत्म्याला भीत नाही, त्याची आपण सेवाही करत नाही. प्रभू येशू शैतानापेक्षा शक्तिशाली आहे. विश्वासी लोकांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे ज्या शैतान दुष्ट आत्म्याना दशात तो पूजा त्याग केला पाहिजे कारण प्रभू येशू आपली रक्षा करतील. जेव्हा आपण येशूला सहायता मागतो तेव्हा तो सहायता करतो. भाग 31. दुष्ट आत्म्याला काढणे. मार्क 5:1-20, याकोब 4:7. एक मनुष्य खूप साऱ्या दुष्ट आत्म्याच्या बंधनात होता. त्याला दोऱ्यानं आणि साखळीनं बांधून ठेवू शकत नव्हते कारण त्याच्या मधात त्याहीपेक्षा शक्तिशाली आत्मा होती. येशूने त्या दुष्ट आत्म्याला बाहेर जाण्याची आज्ञा केली व तो बाहेर निघाले. तो मनुष्य दुष्ट आत्म्याच्या बंधनातून मुक्त झाला. मग त्यानं आपल्या मित्राला जाऊन येशूने मला कशा पद्धतीने बरे केले ते सांगितले. येशूने पुष्कळ जणांना दुष्ट आत्मापासून सोडविले. शैतान आणि दुष्ट आत्मा येशूची आज्ञा मागते. होऊ शकते की तुम्ही विश्वासी आहे पण तुम्हाला दुष्ट आत्मा लागलेला आहे. तुम्ही एकाकी, तुम्ही परमेश्वराचे आहात. शैतानाला तुमच्या जीवनात कोणतीही जागा नाही कारण त्याला विरोध करा आणि येशूजवळ प्रार्थना करा कारण मला
दुष्ट आत्म्यापासून दूर ठेव. दुसऱ्या विश्वासी लोकांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करता तेव्हा येशू आपली रक्षा करतील व शैतान आपल्या जीवाला व आत्म्याला कोणती हानी करत नाही. भाग 32. परीक्षा. मत्ते 6:26, पहिला तिमोथी 6:6-10, पहिल्या क्रांती 10:13-14. शैतान नेहमी परमेश्वराच्या मुलाची परीक्षा घेण्याची प्रयत्न करतात. त्याला वाटते की येशूच्या मागे गेले नाही म्हणजे शैतान विश्वासू लोकांना रुपये, पैसा, कपडे, तंबाखू, दारू, वाईट गोष्टीच्या द्वारे पापामध्ये पाडत असतो. तो आपल्याला विश्वास दाखवितो की या सगळ्या चैनीच्या वस्तू आम्हाला सुख देते, पण शैतान खोटे बोलतो. तो आपल्याला धोका देतो. त्याला वाटते की परमेश्वराच्या उलट आपण काय केलं पाहिजे. आपण परमेश्वराला मदत मागा की आपण परीक्षेत पडलो नाही पाहिजे, परंतु प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मागं चला. भाग 33. काही आपण पाप करल. लूका 15:11-32, योहन पहिलं पत्र 1:7-9. जर एक विश्वासू पाप करते तर काय होते. येशूने एक गोष्ट सांगितली. एक जवान मनुष्य घराला सोडून दूर देशात गेला. त्याने त्या देशात वाईट कामं केले. त्याने व्यभिचार केला व आपल्या वडिलाचे पैसे व्यर्थ खर्च केले. तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला. तो गरीब झाला आणि भुकेनं मरू लागला. मग त्याला पश्चाताप झाला की आपण परमेश्वर आणि वडिलाच्या विरुद्ध पाप केले. जे काही त्याने केले त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप झाला. मग तो आपल्या वडिलाच्या घरी परत आला. त्यानं खूप वाईट काम केले होते, तरीसुद्धा त्याच्या वडिलांनी त्याच्यावर प्रेम केले. वडिलांना आपल्या जवान मुलाला क्षमा केली व त्याला घरात घेतले. जर आपण पाप केले, खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करून पापापासून दूर राहिले पाहिजे. परमेश्वरसुद्धा आपल्याला क्षमा करतो. या गोष्टी सांगितल्याप्रमाणे वडिलासारखे आपला परमेश्वर आपल्याला अंगीकारेल. येशूने म्हटले, जो पापी माणूस मन बदलिवतो त्याच्यासाठी स्वर्गात आनंद मानला जातो. भाग 34. आजार. फिलिपी 4:6-7, याकोब 5:13-16. जेव्हा परमेश्वराने लोक आजारी असतात तेव्हा त्याने काय केले पाहिजेत आणि सगळ्यात पहिले परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे. त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. परमेश्वराची इच्छा असेल तर ते बरे होईल. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि जे काय आपल्या जीवनात होत असतात त्यावर नियंत्रण करू शकते. येशू शांती देणारा आहे. येशू आपल्यासोबत आहे. आपली बिमारी, आपल्या आजाराच्या वेळेस आपल्याला सहाय्य करतो. भाग 35. मृत्यू मरण. पहिला तेसले 4:13-18, इब्री 2:19-14-15, प्रगटीकरण 14:13. एक दिवस आपल्याला सगळ्यालाच मरायचं आहे. तेव्हा आपल्याला काय होईल. परमेश्वराचे वचन पवित्र बायबल म्हणतात की जेव्हा एक विश्वासी असताना तुम्ही मरतात तेव्हा त्याचा आत्मा प्रभूपशी स्वर्गात जाते. मेलेल्या विश्वासासाठी जे कुटुंब त्यांना मित्र आणि दुखवते, पण ते दुःख आशाहीन नसेल. आपल्याला मृत्यूचे भय नको. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि त्याने आपल्याला पाप आणि अनंत मृत्यू पासून वाचविले. पण विश्वास जे करत नाही त्यांच्यासाठी परमेश्वरासोबत अनंत जीवनाची आशा आहे. पवित्र बायबल सांगते की अनंत कालची परीक्षा नरक आहे. जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुम्ही कुठं जाणार आहात. भाग 36. ख्रिस्ताचं शरीर. पहिल्या कारण 12:12-31, एबेस 4:11-16, पहिला पित्र 4:10. आपल्या शरीराचे अवयव याचे एक कार्य आहे. जसे की डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, तोंड बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी शरीराचे सगळे अवयव एकत्र काम करतात.
जर एखाद्या शरीराचा अवयव बिमार पडला किंवा जखम झाली तर त्या साऱ्या शरीराला वेदना होतात. परमेश्वरापाशी हर एक विश्वासू काम करतो. विश्वासूसाठी काम आहे. उदाहरणार्थ प्रचार करणे, गीत गाणे, देणे, दुसऱ्यासाठी मदत करणे. एक विश्वासी आपल्या कामात असफल होत असलं तर संपूर्ण कलिसियाला दुःख होते. सगळ्या विश्वासूला एकत्र येऊन परमेश्वराचा सन्मान केला पाहिजे, येऊन सेवा केली पाहिजे. भाग 37. पूजा करण्यासाठी एकत्र येणे. इब्री 10:24-25. पहिला कोरिन्थी 11:23-34. कुलस्सी 3:15-17. विश्वासी लोक दररोज पूजा करण्यासाठी एकत्र येतात. हे पवित्र बायबल मंतू शिकविते. प्रार्थना करतात आणि गीताच्याद्वारे परमेश्वराची स्तुती करते. त्याच्यासाठी परमेश्वराची सेवा करण्यासाठी भेटवस्तू आणल्या पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना माझी मृत्यू लक्षात ठेवा. ते सोबत एकत्र येऊन जेवण करीत होते. ज्या पोळ्या खातात त्या येशूचे शरीर दर्शित होते. तो आपल्या पापासाठी वचिस्थ स्तंभावर ठेवला गेला. जेव्हा दाक्षरस पिते तेव्हा ते प्रभूचे रक्त म्हणून लक्षात ठेवण्याची, जो आपल्या पापासाठी वचिस्तंभावर ठेवला गेला. आपल्याला आपण प्रभू येशू येतपर्यंत एक दुसऱ्यासोबत भेट होत राहिली पाहिजे आणि येशूच्या मरणाला लक्षात ठेवले पाहिजे. भाग 38. येशू वापस येणार. योहान 14:1-3. पहिले तेसलानिक 4:13, 5:4. एक दिवस येशू प्रभू स्वर्गातून पृथ्वीवर वापस येईल. तसे त्यांनी वचन दिले की सगळे लोक विश्वास ठेवणार नाहीत. तो व्यक्ती एकाएकी येईल, ते जे विश्वासी मेले आहे त्याच्या कबरेतून त्याला उठवले जातील. जिवंत आहे त्यांना मिळतील. आकाशात प्रभू येशूला भेटतील. ते नेहमीकरता प्रभू येशूसोबत स्वर्गात राहील. जे विश्वास करीत नाहीत त्यांना मागं टाकण्यात येईल. जे परमेश्वराच्या न्यायासमोर उभे राहील. आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू केव्हा येणार आहेत, पण आपण तयार राहायला पाहिजे व त्याची वाट पाहत राहिले पाहिजे. का आपण आज प्रभूसाठी भेटण्यासाठी तयार आहोत काय? भाग 39. फलदायी फलद्रूप होणे. मत्ते 7:15-23. गलती दरसपत्र 5:22-23. योहान 15:1-8. जेव्हा आपण येशू प्रभूच्या मागे जातो तेव्हा परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनात फळ निर्माण करण्याचे काम करतो. पवित्र बायबल आम्हाला सांगते परमेश्वराच्या आत्म्याचे फळ प्रेम, आनंद, शांती, धैर्य, भलाई, विश्वासू, योग्यता, नम्रता आणि धीरधाई. येशूने म्हटले आहे की मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. तर तुम्ही माझ्यात बनून राहाल. तुम्ही जास्त फळ आणले पाहिजे. मेलेले फाटे फळ देत नाहीत, ते आपण जाळले जाईल. येशूची इच्छा आहे की माझ्या शिष्यांनी खूप फळे आणले पाहिजे. तो परमेश्वराचा मान करत आणि दुसऱ्याला सहायता करीत असते. भाग 40. साक्षी देणे. प्रसिद्ध मत्ते 28:18-21-1-8. येशूने आपल्या शिष्याला सांगितले की तुम्ही जाऊन लोकांपर्यंत प्रचार करा. जो कोणी येशूवर विश्वास करतो तो पाप, अनंत शिक्षा आणि मृत्यूपासून वाचवल्या जाईल. जर तुम्ही विश्वासी आहे तर दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्यास मदत करा. परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हाला येशूसाठी जीवन जगण्यासाठी ताकीद देत असतो. म्हणून खूप सगळे लोक परमेश्वर आणि आपला मुक्तदाता येशूच्या जीवनाबद्दल सत्य जाणून घ्या.